भाई नमाज पढ़ने पे तर आपल्या गावासाठी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पिण्याचं पाणी आणि वापरासाठी अयोग्य असल्याचा टीएचचा अहवाल आहे. काय उपाययोजना केल्या? मी आर सावरकर, सचिव ग्रामपंचायत माटरगाव. आपल्याला मागच्या 15 दिवसापासून तालुक्यामध्ये जसं केस गळतीचं प्रकरण चालू आहे, तर आपल्या इथे पण 19 केसेस झाल्या या ठिकाणी. आणि त्या अनुषंगानं आपण पाण्याचे सॅम्पल टेस्ट पाठवले होते, बुलढाण्याला पाठवले, पंचायत समितीमार्फत ते नाशिकला पण गेले. त्यामध्ये माननीय गटविकास अधिकारी आणि माननीय तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून जो आपल्याला अहवाल आला की आपल्या पाण्याच्या स्रोतामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे. ते त्यांच्या असं सूचना आहे की तुम्ही टँकरनं पाणी गावाला पाणी पुरवठा करा. तर त्या अनुषंगानं आपण आता गेल्या 2 दिवसाआधी 21 तारखेला आपली ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली. त्या सभेमध्ये आपण टँकरनं पाणी पुरवठा करण्यासंबंधी चर्चा करून त्याला मंजुरासुद्धा घेतली. यामध्ये आपण आता गावाच्या आजूबाजूला जर पाण्याचे स्रोत पाहिले तर एवढे पक्के स्रोत नाही आपल्याकडे, जिथं आपल्याला आपली गावाची लोकसंख्या जशी 10,000पेक्षा जास्त आहे, तर आपल्याला मोठा स्रोत लागते. तर त्यासाठी आपण वारीवरून जो सप्लाय शेगावला येतो, तर त्या ठिकाणी आपण पाण्याचे स्रोत घेऊन गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा आपल्या पंप हाऊसला येईल. आणि पंप हाऊसमधून ज्या पद्धतीनं गावामध्ये सध्या वितरण व्यवस्था चालू आहे, त्याप्रमाणे आपण पाण्याची टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू. सध्या ते प्रोसेसमध्येच आहे. आता 2 दिवसाआधीच मासिक सभा घेतली. आम्ही हे 1-2 दिवसामध्ये प्रोसिजर पूर्ण करून घेतो.